शेवटी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण सुरू झालेला आहे। बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आजपासून पैसे वाटप कंप्लीट होत आहे। बघा मेसेज आलेला आहे। सर्वात अगोदर तुम्हाला मेसेज वाचून दाखवतो। आजचा मेसेज आहे, तारीख सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता 18/12/2025 म्हणजे आजचा मेसेज आलेला आहे। आणि आज दिवशी बघा इथं 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। अगदी आनंदाची बातमी आहे की भरपूर बहिणींना अजूनही प्रश्न पडला होता की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल। अखेरकार तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बहिणींना 16वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा आणि 17वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा एकत्र 3000 रुपयाचा मेसेज बहिणींना येतोय। तर आज 18 तारखेपासून तर पुढील 22 तारखेपर्यंत या 4 दिवसामध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे। तर बघा आज 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत। तुम्हाला 12 जिल्ह्यांची नाव वाचून दाखवतो। आजपासून मेसेज आलेला आहे, भरपूर बहिणींना मेसेज आलेला आहे। ज्या ज्या बहिणी कमेंट करत आहे की सर आम्हाला पैसे भेटले, तर त्या फक्त जिल्ह्यांची नावं सुद्धा तुम्ही कमेंट करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे सर्वे सुद्धा कळेल की कोणत्या जिल्ह्यात वाटप झालेले आहे। मी तुम्हाला जिल्ह्यांची नाव वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। आज SMS आलेला आहे, नवीन GR सुद्धा आलेला आहे। बघा आता राज्य शासन मार्फत एक नवीन GR आलेला आहे, तो GR तुम्हाला वाचून दाखवतो। या GR मध्ये काय माहिती आलेली आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर वितरण होतोय, पण त्या संबंधात आणखीन एक नवीन माहिती आलेली आहे। ती माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवतो। अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज आताचे सर्वात मोठी अपडेट। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि कोणत्या बहिणींना पैसे आलेले आहेत, तर बघा ज्या बहिणींची KYC झाली असेल, KYC बघा ई-KYC म्हणतो आपण याला। ज्या बहिणींची KYC झाली असेल तर अशा बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज येतोय। बघा या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होत आहे। ज्या बहिणींची KYC अजूनही बाकी असेल तर त्या बहिणींना अद्याप पैसे जमा होणार नाही। एक गोष्ट लक्षात घेणं, या GR मध्ये काय माहिती आलेली आहे, ज्या बहिणींची KYC झाली असेल त्या बहिणींना पैसे जमा होत आहे आणि ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांना पैसे जमा होत नाही। आता यामध्ये काय काय फरक झालेला आहे, तर पूर्ण डिटेल मध्ये माहिती पाहूया आपण। तर बघा पूर्ण डिटेल माहिती काय काय आलेली आहे। 16वा हप्ता आणि 17वा हप्ताचा आदेश आलेला आहे। पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांत वाटप होणार आहे, दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये। तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये जी आज सुरुवात झालेली आहे, म्हणजे आजचा मेसेज आहे, आजपासून ही जी सुरुवात झालेली आहे, या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज वाटप झालेले आहे। लाडक्या बहिणी जर या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला असं 3000 रुपयाचा मेसेज आला असेल, डिअर कस्टमर डेबिटी पेमेंट ऑफ गव्हर्नमेंट। बघा 3000 रुपये क्रेडिट बाय युअर अकाउंट नंबर वगैरे दिलेला आहे आणि इथं डेट सुद्धा दिलेली आहे, म्हणजे आजची डेट आहे। आजपासून याची सुरुवात झालेली आहे। आज पहिला टप्पा कंप्लीट झालेला आहे, उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि परवा तिसऱ्या टप्प्यामध्ये 3 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे। तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। 36 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे आज, आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि परवा कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची यादी आपण पाहूया। ठीक आहे, सर्वात अगोदर आज 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। त्या 12 जिल्ह्यांचे नाव तुम्हाला वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे येणार आहे। ठीक आहे, तर बघा कोल्हापूरमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे, सांगलीमध्ये वाटप झालेले आहे, त्यानंतर पालघरमध्ये सुद्धा वाटप झालेले आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आज वाटप झालेले आहे। तर बघा पश्चिम महाराष्ट्र कोकणमध्ये या जिल्ह्यांमध्ये वाटप झालेले आहे। पुढील जिल्ह्यांची नावं पहा। बघा परभणीमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे, लातूरमध्ये सुद्धा आज वाटप झालेले आहे, नंदुरबारमध्ये सुद्धा आज वाटप झालेले आहे आणि जालनामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहेत। तर बघा पुढील जिल्ह्यांची नावं पहा। अमरावतीमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे, वाशिम मध्ये सुद्धा आज पैसे वाटप झाले, वर्धामध्ये आहे, त्यानंतर गडचिरोलीमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे। प्रत्येक विभागातील 4 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोकणमध्ये 4 जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये
आणि विदर्भामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये, असं 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. तर या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले आहेत. तर आता आपण उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं पाहूया. तर बघा, उद्या या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. मुंबई शहरमध्ये बघा, मुंबई शहरमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर रायगडला पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर साताऱ्याला सुद्धा पैसे उद्या वाटप होणार आहे. त्यानंतर सोलापूरला पैसे वाटप होणार आहे. तर बघा, या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर उद्या तुम्हाला नक्की पैसे वाटप होतील. तर आता मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठे पैसे वाटप होणार आहे? नांदेडमध्ये, त्यानंतर संभाजीनगरमध्ये, त्यानंतर धाराशिव मध्ये सुद्धा पैसे वाटप होतील आणि जळगाव मध्ये सुद्धा उद्या पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर पुढे जिल्ह्यांची नावं पहा. तर बघा, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या पैसे वाटप होणार आहे. वाशिम मध्ये उद्या पैसे वाटप होतील. गोंदियामध्ये आणि भंडारामध्ये सुद्धा उद्या पैसे वाटप होणार आहे. तर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तर बघा, आता 24 जिल्ह्यांची नावं झालेली आहे. 24 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. आता शेवटी उर्वरित कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे ती यादी आपण पाहूया. बघा, शेवटी जिल्ह्यांची नावं आहे मुंबई उपनगर, त्यानंतर येतो ठाण्यामध्ये सुद्धा उद्या पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर रत्नागिरीला उद्या पैसे वाटप होतील आणि शेवटी सिंधुदुर्गाला सुद्धा उद्या पैसे वाटप होणार आहे. तर बघा, इथं पाहू शकता तुम्ही. त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये हिंगोलीमध्ये पैसे वाटप होणारे परवा, बीडमध्ये, त्यानंतर नाशिकमध्ये आणि धुळ्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर शेवटी बघा, बुलढाणामध्ये 2 दिवसानंतर, नागपूरमध्ये, त्यानंतर येतो चंद्रपूरमध्ये आणि शेवटी यवतमाळमध्ये. बघा, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे 3 टप्प्यामध्ये. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आणि असं तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तर पुढील जिल्ह्यांची नावं तर आपण पाहिलीच आहेत. सर्व महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांची नावं पाहिली आहे. तर आता आपण पाहूया की कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहे. पहिली यादी आलेली आहे, सरकारी बँकांची यादी आलेली आहे. तर यामध्ये पहिलं बँक येतं स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनडा बँक. या बँकेमध्ये सर्वात प्रथम पहिली यादी आलेली आहे. दुसरी बँक आहे खासगी बँकांची यादी आहे. दुसरी बँक आहे खासगी बँक, त्यामध्ये HDFC बँक, ICICI बँक, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. त्यानंतर तिसरी बँक येतं. तिसऱ्या बँक मध्ये कुठे पैसे जमा होणार आहे? HDFC फर्स्ट बँक, स्मॉल फायनान्स बँक मध्ये, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक. या बँकेमध्ये जर खाता असेल तर पैसे जमा होणार आहे. तर अशा प्रकारे या प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. आजपासून पैसे वाटप कंप्लीट होत आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता. जिल्हे वाईज नंबर दिलेला आहे. आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये होत आहे तुम्हाला सांगितलं. उद्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि पैसे किती जमा झाले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती हवी असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.